आज दिडक्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया. अरे काहीतरी सापडले त्याच्यात, खाली काहीतरी आहे. हा ते बघ, ते दिसलं का वळवळत्याला? हा, ही आळी. या अशा आळ्या असतात त्याच्यामध्ये, ते काढायला लागतात. काढून टाकून देतो. आता दिडक्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया. नंतर त्या छान पुसून घेऊया. पुसल्यानंतर त्याच्या ज्या शिरा असतात त्या काढून टाकायच्या आणि देठ सुद्धा काढून टाकायची, चांगली चिरून घ्यायची बारीक. आणि फोडणीसाठी मग जिरे, मोहरी, हळद, हिंग, तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट, शेंगा आणि आलं लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मीठ. तर चला फोडणीसाठी तयारी करूया. आता ही आहे फ्राईंग पॅन ठेवलाय आणि इकडं पाणी तापत ठेवलेलं आहे. फ्राईंग पॅन तापल्यावर त्याच्यात 2 पळी तेल घालत आहे. तेल तापल्यानंतर ह्याच्यावर मोहरी तडतडती आणि नंतर जिरे तडतडतात. त्यानंतर कांदा टाकाले, आलं लसूणची पेस्ट टाकली, चांगली परतून घेतो गुलाबी रंगावर. एका ताई छान कमेंट केली होती की छान परतून घ्यायचं, जोपर्यंत त्याला असा लाल कलर येत नाही तोपर्यंत त्याला चव येत नाही. तर आता ह्या दिडक्याच्या शेंगा आपण मस्तपैकी तेलामध्ये परतून घेऊया झाकण ठेवून. एक 10-15 मिनिटं चांगलं तेलामध्ये शिजू देऊया. त्यानंतर ह्याच्यात हळद घातली, हिंग घातली, तिखट मीठ नंतर घालणार आहे. तर आता परत तेलात मी छानपैकी परतून घेऊया. ह्याची जी जी चव असते अशी ती निघून जावी असं. नंतर ह्याच्यात थोडस गरम पाणी घालून मी शिजून घेणार आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालत आहे, तिखट घालतो 1 चमचा, थोडस आवडीनुसार मीठ घालतो, कोथिंबीर पेरणार आहे आणि छानपैकी परतून घेऊन थोडस पाणी घालून परत शिजत ठेवणार आहे. तर चला झाकण लावून आपण, चांगली भाजी शिजलेली आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. ताटाला लावले चपाती आणि भात आणि आवळ्याचं लोणचं. तर ही बघा आपली मस्त दिडक्याच्या शेंगाची रस्सा भाजी. किती छान कलर आलेला आहे. मला कमेंट मध्ये सांगा की ही भाजी कशी झालेली आहे. मी केली ती बरोबर केली का का चुकलेली आहे ते पण मला कमेंट मध्ये सांगा. तशी मी भाजी छान करतो ढाबा स्टाईल. तर बघा किती छान झालेली आहे भाजी. 4 वाजले पण प्रचंड भूक लागली आहे नेहमीप्रमाणे. तर आता आपण जेवायला बसूया. तर या जेवायला तुम्ही पण. थँक्यू.